थंडीचे दिवस होते आणि तो सकाळी सकाळी सायकलिंग करत निघाला होता. धुकं खूप होतं. सकाळचे 7 वाजून गेले होते, पण अजूनही धुकं कमी झालं नव्हतं. त्या धुकातूनच वाट काढत तो निघाला होता. थोड्या वेळाने पुढे जाऊन त्याने टर्न घेतला आणि कोणाच्या तरी धक्क्याने सायकल घेऊन तो खाली पडला. आता थोडं धुकं कमी होत होतं. उन्हाची पिवळसर कोवळी किरणे चोहीकडे पडत होती. आपण कसे पडलो म्हणून तो आजूबाजूला पाहू लागला, तर समोरच दुसऱ्या बाजूला एक मुलगी सायकल घेऊन पडलेली त्याला दिसली. तो चिडला होता आणि रागानेच तिच्याकडे जात होता. तीही आता सायकल उभी करून स्वतःला सावरत होती की त्याचा मागून आवाज आला, एक्सक्यूज मिस. तो थोडा रागातच बोलत होता, कारण ती चुकीच्या साईडने आली होती असं त्याला वाटत होतं. आणि त्याच्याकडे पाठ करून उभी असणारी ती मागे वळली आणि तिला पाहून हात थबकला, कारण ती मुलगी तीच होती जिला तो 8 महिन्यांपासून शोधत होता. स्काय ब्लू कलरचा लॉंग टॉप, व्हाईट लेगिन्स, गळ्यात छोटा स्टोल, काळेभोर डोळे आणि त्यावर पापण्यांची काळेभोर झालर, कोरीव चंद्रकोरासारख्या भोवया, लांब सडक काळे केस, चाफे कळी नाक, नाजूक आणि लाल चुटूक ओठ, एका हातात रिस्ट वॉच तर दुसऱ्या हातात ब्रेसलेट. तिचं हे सौंदर्य पाहून तो तिच्यातच हरवला. सॉरी हा, ॲक्च्युली माझी सायकल स्लिप झाली, त्यामुळे माझा तुम्हाला धक्का लागला. ती आपली कपडे साफ करतच बोलली. इट्स ओके, बट थोडं सांभाळून चालत जा सायकल. त्यात हे धुकं. तो तिलाच पाहत होता. अहो, हे महाबळेश्वर आहे, इथे हे नेहमीच आहे. बाय द वे, तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? ती थोडं हसत आणि त्याला पाहत बोलली, पण तो मात्र अजून तिच्यातच हरवला होता. हे पाहून ती त्याला पुन्हा आवाज देते, अहो सर, तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? तसं तो भानावर येत म्हणाला, नाही, मला नाही लागलं. पण तुम्हाला तर लागलं नाही ना कुठे? नाही हो, मला सवयच आहे. अन हसली. तुम्ही इथे नवीन आलात आहात का? ती आता सायकल उचलत बोलली, हो, म्हणजे मी CA आहे. तो बोलला, कोणत्या बँकेमध्ये? युनिक बँक. आत्ताच 2-3 दिवसांपूर्वी पोस्टिंग झाली आहे इथे. अच्छा, ओके, मला लेट होत आहे, मी निघते. ती सायकलवर बसत म्हणाली. त्यालाही तिला विचारायचं होतं, पण तिने चान्सच दिला नाही अन बाय म्हणून निघूनही गेली. अन हा मात्र तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत भूतकाळात हरवला. 10 वाजले होते आणि आदित्य गडबडीत बँकेकडे निघाला होता. थोड्या वेळाने तो बँकेत पोचला आणि आपल्या केबिनमध्ये गेला आणि काम करू लागला. काम करता करताच त्याच्या डोळ्यासमोर ती आली. सकाळचा तिचा निरागस चेहरा सारखा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता आणि त्याचे काम करणारे हात तिथेच थांबले आणि तो विचारात गुंतला. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की ती पुन्हा भेटेल, पण आज अनपेक्षितपणे ती भेटली. तीही अशी सकाळी. पण आपण तिला विचारायला हवं होतं ती कुठे राहते. पण मॅडमांनी बोलू कुठं दिलं काही मला. तेव्हाच पिऊन आत आला. सर, कॉफी? पिऊनच्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला. हो, ठेवा इथे. टेबलाकडे इशारा करत बोलला. पिऊन कॉफी ठेवून निघून गेला आणि कॉफी पिऊन तो पुन्हा कामाला लागला. असेच दिवस जात होते. काम अन रूम यातच आठवडा गेला, पण अजूनही ती डोळ्यासमोर येतच होती. कुठे राहत असेल ती? तिला कसं शोधू? एक ना अनेक प्रश्न यायचे त्याच्या डोक्यात. कंपनीकडून जी रूम मिळाली होती तिथे आधीच एक कलिग राहत होता. तो होता साहिल. तोही आठवड्यापूर्वीच जॉईन झाल्याने त्यालाही तिथल्या गोष्टी अजून जास्त काही माहीत नव्हत्या. आठवड्याभरातच दोघंही चांगली मैत्री झाली होती. दोघेही बोलक्या स्वभावाचे असल्याने अन एकाच तालुक्यातील असल्याने त्यांची गट्टी जमली होती. साहिलचं लग्न असल्याने रूममध्ये आल्यावर निम्मा वेळ त्याचा फोनवर जायचा. लव्ह मॅरेज करत होतो. साहेब, मे महिन्यात तारीख ठरली होती घरच्यांनी. उद्या संडे म्हणून त्याने बाहेर जाण्याचा प्लॅन केला. आल्यापासून तो कुठेच गेला नव्हता. तसं साहिलला सांगितल्यावर तोही लगेच तयार झाला आणि जवळच असणाऱ्या मंदिरात आधी जाऊ, मग पुढे बघू कुठे जायचे ते, असं म्हणून ते दोघेही निघाले. साहिलची बाईक होती. मग ते आवरून सकाळीच भटकायला निघाले. काही वेळातच ते पंचगंगा मंदिराजवळ आले. बाईक पार्क करून दोघे गप्पा मारत निघाले होते की आधीच्या कानावर तिचा आवाज पडला आणि तो आतुरतेने तिला आजूबाजूला शोधू लागला. पण पुन्हा त्याच्या वाट्याला निराशाच आली. चेहरा बारीक करून तो पुन्हा चालू लागला. काय रे, काय झालं? कोणाला शोधत आहेस? छे,
सहजच असं म्हणून त्याने वेळ मारून नेली. मस्त मंदिर होतं. 5 नद्यांचा उगमस्थान तिथे आहे असं नदीच्या तोंडावर पडणारे पाणी आणि प्रत्येक खिडकीवर नदीची नाव लिहिले होते. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा तिथे उगम झाला होता. खिडकीला कान लावून पाहिलं की आतून फक्त पाण्याचा आवाज येत होता. रविवार असल्याने गर्दी होती म्हणा. ते थोडा वेळ तिथे बसून निघाले. साहिलचा फोन वाजला तसं तो मागे बोलत येऊ लागला. आधी पुढे तसाच चालत होता. जाताना पुन्हा त्याला आवाज आला तिचा आणि पुन्हा तो मागे फिरून तिला शोधू लागला. आणि काय आश्चर्य, एका दुकानात ती दिसली, तेही चक्क दुकानात सामान विकताना. नेव्ही ब्लू कलरचा लॉंग टॉप, केस वर बांधलेले. एक बट मात्र चेहऱ्यावर येऊन सारखी त्रास देत होती. बट सावरत ती कस्टमर हँडल करत होती आणि कस्टमरला सांगत असताना होणारी तिच्या ओठांची आणि डोळ्यांची हालचाल मन ओढून घेत होती. आणि नकळत त्याची ही पावलं त्या दुकानाकडे खेचली गेली. तो दुकानात गेला तेव्हा दुकानातील गर्दी कमी झाली होती. काय देऊ बोला, ती त्याच्याकडे न बघताच बोलली. काय स्पेशल आहे तुमच्याकडे? तो गालात हसत बोलला. ओ, तुम्ही आत होय? तसं ती आवाजाच्या दिशेने बघत बोलली. हो, हे तुमचं दुकान आहे? तो तिच्याकडे हसत बघत बोलला. ॲक्च्युली हे माझ्या आजोबांचं दुकान आहे. मी इथेच एक स्कूलमध्ये टीचर आहे. आज संडे सो आले आजोबांना मदत करायला. पण CA साहेब तुम्ही इकडे? ते तिथेच गप्पा मारत राहिले. गप्पा मारत असतानाच साहिल तिथे आला आणि आदित्यकडे पाहू लागला. तिच्याशी बोलत असताना त्यांच्या डोळ्यातील चमक पाहून साहिलला थोडीफार कल्पना आली. आधी इतका बोलण्यात गुंतला होता की साहिल साईडला आलेलाही त्याला जाणवलं नाही. तेव्हाच तिचा फोन वाजला आणि ती कॉलवर बोलू लागली. CA साहेब जायचं का? अजून एकदा दर्शन घ्यायचं आहे. आधीच लक्ष वेधून घेण्यासाठी साहिल बोलला. झाला तुझा कॉल? हो, केव्हाच झाला. पण तू इथे काय करतोय? मी ते आपलं सहजच. आधी केसातून हात फिरवत खाली मान झुकवत बोलला. हीच का ती सायकलवाली? साहिल त्याच्या कानात फुसफुसला. अरे ऐकलं ना, तिचा कॉल झाला. तसं ती फोन ठेवून त्यांच्याकडे बघू लागली. काय झालं? काय देऊ तुम्हाला? ती आता बोलली. काही नाही मिस, मी म्हणत होतो की माझ्या होणाऱ्या बायकोला काही स्पेशल असं दाखवू शकता का? साहिल विषय बदलत बोलला. हो, का नाही, ही बघा, आवडेल त्यांना. असं म्हणत तिने एक छानशी पर्स त्याला दाखवली. तुम्ही म्हणता तर द्या हीच, असे म्हणत त्याने ती पर्स पॅक करून देण्यास सांगितले. बाय द वे, मी साहिल, आधीचा मित्र आणि कलिगही. तो स्वतःची ओळख करून देत बोलला. आधी कोण? ती म्हणाली. या तसा साहिल गोंधळा आणि आदित्यकडे पाहू लागला आणि पुन्हा बोलला. हा कोण आहे मग? तो आधीकडे हात करत बोलला. अच्छा, म्हणजे यांचं नाव आधी आहे? मला नव्हतं माहीत, सॉरी. मी तर त्यांना CA साहेब म्हणूनच बोलवते. ती थोडी हसत बोलली. मग हा काय म्हणून बोलावतो तुम्हाला? दुकानदार? असं म्हणून तो स्वतःच हसू लागला. ते मात्र दोघे शांतच होते. तसा तोही शांत झाला. तो शांत झाला तसे ते दोघे हसू लागले. त्यांना असं हसताना पाहून साहिलही हसू लागला. मी एक स्कूलमध्ये टीचर आहे, ती हसत बोलली. अँड यू आर गुड नेम? साहिल हसत बोलला. आधी मात्र शांतच असा उभा होता. मी अन्वी दीक्षित. तुम्ही? मी तुमच्या CA साहेबांचा मित्र साहिल देशपांडे. त्याचं बोलणं ऐकून आधी त्याला डोळ्यांनीच खुणावतो की काय बोलत आहेस? आणि अन्वी ही गोंधळली. हा म्हणजे आधी म्हणायचं होतं मला. तो चूक सुधारत बोलली. चला पुन्हा भेटू, असं म्हणून आधी साहिलला तिथून थोडं ओढतच नेऊ लागला. तेव्हा अन्वी गालात हसू लागली. असेच दिवस जात होते. बँक ते रूम फेऱ्या सुरू होत्या. आधीला ती पुन्हा भेटेल असं रोजच वाटायचं. रोज मॉर्निंगला सायकल असताना त्याला असं वाटायचं की ती पुन्हा भेटेल आणि त्या आशेनेच त्याची दिवसाची सुरुवात होऊ लागली. अन्वी आदित्यला भेटेल का? आदित्यचा भूतकाळ काय होता जाणून घेऊया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला नक्की सांगा.